आम्ही 3 व्हिजिट्समध्ये लिव्हिंग विल करतोय आणि आम्ही त्या 3 व्हिजिट्समध्ये अंतर एका-एका महिन्याचं ठेवलंय. तर पहिल्या व्हिजिटमध्ये जे लोकं येतात क्लिनिकला त्यांना एकत्र बसून आम्ही लिव्हिंग विल्सवर चर्चा करतो, गप्पा मारतो. कॉमनली सगळ्यांना बसवून. कॉमनली. बरं. कारण एखाद्याच्या मनात एक प्रश्न असतो, दुसऱ्याच्या मनात दुसरा प्रश्न असतो. बरोबर. ते एकमेकाचे प्रश्न ऐकून त्यांना वाटतं, "अरे हो, खरंच की. मला हे नव्हतं सुचलं." आणि हे विचारायला पाहिजे हो. होतं. तर त्यामुळे इट इट हेल्प्स अ लॉट. आणि मग ना ते एक वातावरण पण आणि आम्ही निर्माण जोक्स होतं. पण करतो मृत्यूबद्दल. करता येतात बरं का असे हो, हो, हो. जोक्स म्हणजे त्यामुळे आणि केलं पाहिजे. माझं म्हणणं की हे अटळ सत्य आहे जे आपण हो, म्हटलोच हो. आणि की मृत्युंजय म्हणजे शंकराच्या नावाने ते दिलेलं आहे सगळं. तर आमचा जो कार्यक्रम आहे मृत्युंजयच नाव आहे. इट्स अ पॅनल डिस्कशन ऑफ एक्सपर्ट्स ज्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह केअरचे डॉक्टर सांगतात, की फ्युटाईल मेडिकल इंटरव्हेन्शन्स. मग पॅलिएटिव्ह केअरबद्दल चर्चा होते, की पॅलिएटिव्ह शास्त्र आहे बरं का. मग त्याच्यानंतर लॉयर्स बोलतात, की लिव्हिंग विल म्हणजे काय? मग त्याचं काय-काय करायचं? सोशल वर्कर्स सांगतात, जे काय असतं त्याचे सोशल ॲस्पेक्ट्स, सायको सोशल ॲस्पेक्ट्स. ग्रीव्हिंगबद्दल चर्चा होते, की कॅन्सरचा डायग्नोसिस झाल्यावरच ग्रीव्हिंग सुरू होतं बरेचदा. त्याची पण चर्चा. हे सगळं जे आम्ही मृत्युंजय कार्यक्रमात करतो, ते सगळंच आम्ही पहिल्या व्हिजिटला चर्चेच्या स्वरूपात बोलून टाकतो, की बघा आणि मग असं पण असतं, मग तसं पण असतं, मग तुमचे काय अनुभव आहेत? हे सगळं आम्ही चर्चा करतो. मग त्यांना सांगतो, की आता घरी जाऊन ही चर्चा तुमच्या प्रियजनांशी करा. कारण दे हॅव टू बी ऑन द सेम पेज आणि नका समजू मेक इट अ ब्रेकफास्ट टेबल कन्व्हर्सेशन. नाहीये मृत्यू अभद्र कसा असेल? सगळ्यांचं सत्य आहे. कसा असेल अभद्र तो? आणि आपल्या म्हणजे हिंदू धर्मामध्ये तर पुनर्जन्मामध्ये विश्वास आपण ठेवतोय. तर पुनर्जन्मामध्ये जर विश्वास आहे, तर तो नवीन iPhone 18 जो येणार आहे, तो जास्त छान आहे. इथे त्या कॅन्सरच्या शरीरात अडकवून ठेवून माझा जास्त छान हेल्दी शरीरापासून तुम्ही मला वंचित ठेवता ॲक्चुअली. म्हणजे आपण वी बिलीव्ह. इमोशनली हा विचारच करत नाही, की जो बेडवर व्यक्ती आहे, होय. त्याला किती त्रास होतो आहे. सफरिंग. आपण भले म्हणजे त्या पेरेंटिंग म्हणा, की सेल्फिश नाही या हट्टामुळे आपण सेल्फिश हट्टा त्याला होतं, की धरून कधी-कधी असं ठेवतो. होतं, की इतके लव्हिंग पीपल असतात, की हो. नाही आता मला यांना लपवून ठेवायचे आणि देवाची सुद्धा नजर गेली नाही पाहिजे. हो, हो, इतकं हो, करून, हो. की नाही कृत्रिम जे काही हो, चालू आहे हो, त्याच्यावर हो, जगू द्या. हो. तर त्या व्यक्तीला काय हवं होतं हे समजणं महत्वाचं आहे. हं. आम्ही सगळ्या प्रकारचे केअर गिव्हर्स बघतो. मी सांगते श्रावण बाळापासून कंस. सगळ्या प्रकारचे केअर गिव्हर्स आम्ही बघतो. हो, मग काही ठीक आहे. एक एक उदाहरण सांगू शकाल? तर श्रावण बाळाची पण स्टोरी सॅड आहे हे लक्षात ठेवायचं आहे फक्त. कशी? कारण श्रावण बाळ त्या आई-वडिलांचं इतकं सगळं करत होता. स्वतःच्या जीवापलीकडे तो सगळं करत होता. पण वेळेवरती. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांचं काय झालं? वी डोंट हॅव अ फॉलो त्याचा मृत्यू झाला. तो त्यांना त्यांच्यासाठी पाणी आणायला गेला आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आई-वडिलांचं काय झालं? वी डोंट इव्हन नो. इट इस सच अ सॅड स्टोरी. त्यामुळे स्वतःच्या पलीकडे जाऊन केअर गिव्हिंग करणं इस नॉट अ सक्सेस स्टोरी. तर केअर गिव्हिंगला आपल्या जे ती फ्लाइट अटेंडंट म्हणते ना, की दुसऱ्याचा ऑक्सिजन मास्क लावायच्या आधी स्वतःचा लावा. तर त्यामुळे केअर गिव्हिंगमध्ये सुद्धा एक शास्त्र आहे. तिथे तर श्रावण बाळासारखे केअर गिव्हर्स त्यांना सुद्धा आम्हाला सतर्क करावं लागतं आणि कंसासारखे सुद्धा केअर गिव्हर्स आम्ही बघतो, की जे अब्यूज करत असतात. जे बाहेर दिखावा करत असतात, की हां, पण खरं अब्यूज चालू असतो. तर केअर गिव्हिंग हा पण एक स्पेक्ट्रम आहे. काही एक्झाम्पल सांगता येईल? कुणी आठवत असतील तर अब्यूजचे तुमच्या हां. अब्यूजच्या खूप स्टोरीज आहेत, हं, हं, हं. पण की ती सगळ्यात वर्स्ट की तुम्हाला ती मला आठवणीत हॉरिफाय होणारी जी स्टोरी आहे, जी तुम्ही विचारल्या-विचारल्या जी मला आठवेल. आठवली आहे, हां, हां. ती ही आहे, की मुलगा-सून दोघंही वर्किंग होते आणि घरी एकटे असताना आई-वडिलांना काही झालं तर बघायला कोण आहे? म्हणून ते रोज सकाळी निघायचे आणि आई-वडिलांना एस-टी स्टँडवर सोडायचे. तुम्ही दिवसभर इथे राहा आणि ऑफिस संपलं की जाताना एस-टी स्टँडवरनं घेऊन घरी जायचे. काय दे वर सांगताय? यूजिंग द एस-टी स्टँड लाइक अ डे केअर सेंटर. कारण ओह! तिथे पब्लिक आहे. काही झालं तर हे अनोळखी लोकं काय ते बघून घेतील. बापरे! देअर आर हॉरर स्टोरीज ऑफ केअर गिव्हिंग. लिटरली अशी लोकं आहेत? आता तर आणि केअर गिव्हिंगच्या नावाखाली म्हणजे मी नेहमी म्हणते, की केअर गिव्हर जर नार्सिसिस्टिक असेल, नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा जो बाहेर दिखावा करतोय अतिप्रेम असण्याचा, पण घरी तो ॲक्चुअली छळ करतोय आणि जिवंत ठेवून, आजारी अवस्थेत जिवंत ठेवून सुद्धा आपण छळ करू शकतो एखाद्याचा. आणि हा जर छळ आपल्याला आपला होऊन नसेल,
म्हणजे मी तुम्हाला आमचे अनुभव एक छोटासा अनुभव सांगते लिव्हिंग विलचा, की एका तरुण मुलीने तिचं लिव्हिंग विल केलंय आणि त्या लिव्हिंग विलमध्ये तिने हस्तलिखित क्लॉज टाकलाय, की माझ्या लिव्हिंग विलबद्दल मला ह्या लोकांना कळून नकोय. असं का? कारण मिसप्लेस्ड कंपॅशनच्या नावाखाली लोकं मुद्दाम असे निर्णय घेऊ शकतात, की ती व्यक्ती त्या आजारी अवस्थेत मेंटेन होईल. बघा आम्ही बापरे! किती करतोय हिचं. कोणाला हवंय, की माझी पॉटी-सुसू कोणीतरी पुसतंय, भरवतोय, बेडसोर झालाय. कोणाला असं आयुष्य म्हणजे जगायचंय? मिसप्लेस कंपॅशन म्हणजे अतिसहानुभूती ज्याला आपण म्हणतो. मिसप्लेस्ड सहानुभूती. मिसप्लेस्ड. तिथे नको होती सहानुभूती. तिथे हवं होती करुणा, तिथे हवी होती लेटिंग गोचं शास्त्र. लेटिंग गो इज अ प्रोसेस, की हो जाऊ देणं, वेळ आली आहे. निसर्गाने निर्णय घेतलाय, हिच्या शरीराने निर्णय घेतलाय. इट इज अ टाईम टू लेट गो. लेटिंग गो हे माणुसकीचं मॅच्युरेशन आहे, की ही वेळ आली आहे जाऊ देण्याची. तिला मी माझ्या स्वार्थासाठी कसं धरून ठेवू? तिला बेडसोर झाल्यात, त्याच्यात कीड लागली आहे, मॅगट्स झालेत बेडसोरमध्ये, पण नाही, तिचं सगळं करा. मग तिला काय हवं होतं, हे तिने जर नमूद करून ठेवलं असेल त्या व्यक्तीने, तर मग इट इज ईझियर फॉर द सिस्टम टू टेक डिसिजन्स. आणि खूप लोकं असे असतात, की त्यांना हॉस्पिटल जायचंच नसतं, की ते हो, वातावरण आणि ते सगळं, की असं बोलून बघा, एक आहे इमोशनली हो, आणि आता हे तर लीगलीच झालं ना, हो, लिव्हिंग हो, विल हो, म्हणजे हे हो, लीगलीच हो, बरोबर? हो, लीगली झालं. हो. पण एखाद्या वेळेला कोणी बोलून जातं, की यार म्हणजे नाही मुलांना, जायचंय की मला मला हॉस्पिटल. हो. हॉस्पिटलमध्ये नाही जायचंय, हसता-खेळता मला घरी जाऊ दे. घरच्या हां, पण प्रेमाच्या ही लोकांमध्ये. हां. काही वेळेला हे करून ठेवणं गरजेचं आहे, बरोबर? हो. आणि असा निर्णय काही फॅमिलीजमध्ये घेतात. आत्ताच रविवारी माझ्याकडे ते अ, येऊन गेले. हं. पेशंटचे हसबंड आणि मुलगा दोघंही येऊन गेले. ते म्हणाले, "मागच्या दीड महिन्यापासून शी हॅज गॉट अ व्हेरी यंग ऑनसेट डिमेन्शिया." म्हणजे 54व्या वर्षी डिमेन्शिया सुरू झाल्या त्या बाईंचा. आता त्या 62 वर्षाच्या आहेत. शी इज बेड बाउंड आणि त्यांचं अख्खं युरिन इन्फेक्शन आणि सगळं न्यूट्रिशन वगैरे त्यांनी घरी मॅनेज केलं. ते म्हणाले, "आमचे शेजारी नावं ठेवतायत आम्हाला." पण आम्हाला माहिती आहे, की आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय. आणि ते म्हणाले, की "वी नो इट इस टाईम टू लेट गो." आम्ही तिला कम्फर्टेबल ठेवतोय. आम्ही युरिन इन्फेक्शन तिचं ट्रीट केलंय. ती जेवढं सुखासुखी खाईल त्याला म्हणतात कम्फर्ट फीडिंग. द की वर्ड्स आर सुखासुखी. सुखासुखी जितकं खाईल तितकं आम्ही तिला देतो. आम्हाला कळलंय ती वेळ जवळ आली आहे. यंग ऑनसेट 54व्या वर्षी डिमेन्शिया झाला त्या बाईंना. ऑल इंडिया रेडिओमध्ये गायच्या त्या. तर त्या 2 वर्षापूर्वीपर्यंत 1 वर्षापूर्वीपर्यंत घरी पण गात होत्या. एका व्हिजिटला त्या माझ्याकडे जेव्हा आल्या फॉलोअपच्या. मी त्यांचे हसबंड नेहमी म्हणायचे केअर गिव्हर त्यांचे, की "ओ मॅडम हिला सांगा ती रियाज नाही करत आहे रोज." तर हो. मी त्यांना म्हटलं, की "का ताई तुम्ही का नाही रियाज करत? म्युझिक विल हेल्प यू म्युझिक थेरपी. हां. तुम्ही तर ट्रेन्ड सिंगर आहात क्लासिकलच्या." तर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले त्या डिमेन्शियाच्या स्टेटमध्ये आणि त्या म्हणाल्या, की "काय सांगू ताई मला आठवत नाहीत राग." तर हो. त्यांच्या त्या म्युझिकच्या मेमरीमध्ये पण ते सगळं गेलं होतं. तर आता अशा व्यक्तीला आट्टाने सपोज हर हसबंड डिसाईड्स की नाही सगळं करायचंय मला हिच्यासाठी आणि मी हॉस्पिटलमध्ये नेणार. लावा व्हेंटिलेटर, टाका ट्युबा. ॲक्चुअली वी आर बिंग अनजस्ट टू हर. हं. आणि इतकी होतकरू बाई हो, म्हणणार आणि हो. इतकं आयुष्यभर केलेलं आहे होय, आणि होय, असं म्हणतात ना, की म्युझिक हे इतकं छान म्हणजे ही ॲक्टिव्हिटी आहे. होय, त्याच्यामुळे आपलं जग खूप सुखकर करतात लोकं. म्हणजे होय. म्युझिक थेरपीच होय, स्वतः होय, इतकी छान होय. आहे आणि पण मग ती व्यक्ती त्यांची ती तशी झालेली ड्राईव्ह आहे. होय, त्यांची ती ड्राईव्ह करप्ट झाली. म्युझिकची पण ड्राईव्ह त्यांच्या ब्रेनमधली करप्ट झाली. हं. त्यांचं ते ॲप पण काम करेनासं इमोशनली झालं. ती बाई किती हर्ट झाली असेल. एक्झॅक्टली. कारण त्यांचा स्वाभिमानच गेलाय. त्यांची आयडेंटिटीच गेली आहे, की मी गाणं म्हणणारी व्यक्ती, ही जी त्यांची आयडेंटिटी होती तीच निघून गेली आहे. म्हणजे मी स्ट्रिप्टीज म्हणते डिमेन्शियाला, की ते एक-एक काढून घेतं तुमच्याकडनं. तर मग अशा व्यक्तीबद्दल आपण रॅशनली विचार करायचा, इमोशनली करा विचार. पण तुमच्या इमोशनल विचाराने जर त्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर?